नमस्कार. देशयात्राच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्यातल्या वेताळ टेकडीवर. होय, ही वेताळ टेकडी अनेक अर्थाने प्रसिद्ध आहे. सध्या ही वेगळ्या कारणासाठी गाजते, कारण इथे काही धनदांडग्या बलशाली लोकांना या ठिकाणी घरं बांधायची आहेत, त्यामुळे ही चर्चेत आले आणि त्याला विरोध करतात पुणेकर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेताळ टेकडीवर ज्या प्रकारे पुरातत्वशास्त्रज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी संशोधन केलेलं होतं आणि त्यावेळेस आदिमानवकालीन जी हत्यारं इथे सापडलेली होती, त्यामुळे सुद्धा ही टेकडी लोकांना माहिती आहे. या टेकडीवर आपण भेटणार आहोत पर्यावरण रक्षणासाठी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि ज्यांचा गाडगीळ समितीचा अहवाल पश्चिम घाट विकासाच्या दृष्टीने आजही महत्त्वाचा मानला जातो, अशा पद्मभूषण माधव धनंजयराव गाडगीळ यांना. सर नमस्कार. नमस्कार. देशयात्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी सुरुवातीलाच आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही आपला अमूल्य वेळ इथे आमच्यासाठी देत आहात. भारताच्या लोकशाहीचं माध्यम हे मोठं बलस्थान आहे, त्यामुळं तुम्ही करता आहात, फार चांगली गोष्ट आहे. धन्यवाद सर. 75व्या वर्षी तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने तुम्ही रोज ही टेकडी चढता आणि उतरता. एकूणच भारतातील जैवविविधता, पर्यावरण आणि सध्या जागतिक तापमान वाढीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने सगळीकडे चर्चा चालू आहे, दुष्काळ आणि एकूणच पर्जन्यमानाच्या संदर्भात सगळीकडे ओरड चालू आहे, त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल मला. माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या वडिलांसंदर्भाचा आहे. धनंजयराव गाडगीळांचं जे योगदान आहे महाराष्ट्राला, संपूर्ण भारताला, ते योगदान त्यांनी भारताला आर्थिक शिस्त किंवा आर्थिक दिशा दाखवण्यासाठीचं योगदान आहे आणि आपण त्यांचे सुपुत्र. आपण भारताला पर्यावरणविषयक दिशा दाखवण्याचं काम करतात आणि त्या संदर्भात केंद्र शासनाने त्याची योग्य ती दखल घेतलेली आहे, पण मराठी लोकांनी त्याची तेवढी दखल घेतलेली नाही अशी दिसते. कशामुळे तुम्हाला वाटतं? नाही, ते महाराष्ट्रामध्ये गोव्यात, केरळात याबद्दल बरीच जागृती आहे, त्यामुळं असं म्हणता येणार नाही. पण एकूण समाजात जे समीकरण निर्माण झालेलं आहे की काही एका विशिष्ट पद्धतीनेच विकासाचा विचार करायचा, विशिष्ट पद्धतीनेच राज्य हाकायचं, विशिष्ट पद्धतीनेच सगळी लोकांपर्यंत माहिती पोचवायची, त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात, यात काहीच संशय नाही. परंतु सुदैवाने आपल्या लोकशाहीमध्ये अनेक बाजूनी ह्याच्यात कोंडी फोडता येईल आणि त्या दृष्टीने मी पूर्ण आशावादी आहे. चीनसारख्या देशामध्ये ज्याच्या आर्थिक विकासाच्या दराशी स्पर्धा आपण माझ्या मते डिस्कार्ड करत असतो, तिथे जी दडपशाही आहे, तिथे जे प्रदूषण झालेलं आहे, त्या हुकुमशाहीत, त्या बाबतीत आपल्याकडे खूप आशादायक परिस्थिती आहे. निश्चित. आणि महाराष्ट्रातही आहे. नाही, महाराष्ट्रात गाडगीळ समितीचा अहवाल खूप गाजला, तो वेगळ्या कारणामुळे. तुम्ही पश्चिम घाटाच्या एकूण विकासाच्या दृष्टीने जो विचार केलेला होता आणि त्यातला कोकण हा त्या सगळ्याचा मुख्य भाग, आणि इथे जे नियमन केलं गेलं, ज्या अटी आणि ज्या गोष्टी तुम्ही सुचवलेल्या होत्या, त्याच्यावरून खूप गदारोळ झाला. काही राजकारणी तर माधवराव गाडगीळ यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही वगैरे वगैरे असं बोलले होते. नाही, काय आहे, हे लोकांची दिशाभूल करणं हा तर राजकारण्यांचा हातखंड आहे आणि त्याच्यात ते यशस्वी झाले, याबद्दल काहीच संशय नाही. तुम्हाला सांगतो, आणि इतके निर्लज्जपणे यशस्वी झाले की महाराष्ट्र शासनाने आमच्या अहवालाचा मराठी अनुवाद संक्षिप्त असा एक बनवला. बरोबर. आणि जो अहवाल अर्थात पहिल्यांदा त्यांनी दडपशाही करायला पाहिली, 1 वर्ष तो खुलास करू दिला नाही. जेव्हा उच्च माहिती अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ताशेरे झोडले, मग ते दिल्ली उच्च न्यायालयात धावले, त्या दिल्ली उच्च न्यायालयाने आणखीन त्यांना त्याच्यावर ताशेरे झोडले, तेव्हा तो खुला केला. खुला केल्याबरोबर महाराष्ट्र शासनाने काय केलं, आमच्या अहवालात जे नाहीच ते आहे असा विपर्यास करत ताबडतोब स्वतःच्या संकेतस्थळावर चढवला. बापरे. त्यावेळचे मंत्री आणि सचिव
दोघेही माझ्या परिचयाचे होते. मी त्यांना भेटून सांगितलं हे असं असं आहे, तुम्ही हा विपर्यास केलात. ते हसले अरे बापरे. आणि त्यांनी जे तुम्ही गदारोळ झाला म्हणता हो, हो. ना, त्याच्या मागे त्यांनी जे खोटं त्या अहवालातही अधिकृतरित्या शासनाच्या संकेतस्थळावर चढवलेल्या अहवालातही म्हटलं की आम्ही हे वेगवेगळे निर्बंध घालावेच, हा. कुणाला न विचारता पुसता असं म्हटलं आहे. आणि आम्ही अहवालात तसं मुळीच म्हटलं नव्हतं. आम्ही अहवालात स्पष्ट म्हटलं होतं की शास्त्रज्ञांची भूमिका आहे की काय जे वास्तव आहे ते व्यवस्थित मांडायचं. बरोबर. त्या वास्तवाच्या आधारे आम्ही काही सूचना केल्या होत्या. बरोबर. त्या सूचना या पुढच्या चर्चेला आधार म्हणून प्राथमिक सूचना एवढीच त्यांची भूमिका आहे. बरोबर. आमच्या अहवालात एक मोठा कलमच आहे की आज काय चाललंय, डेव्हलपमेंट बाय इम्पोजिशन एक्सक्लुजन, बरोबर. कॉन्झर्वेशन बाय इम्पोजिशन एक्सक्लुजन. बरोबर. तुम्ही विकासाचंही लोकांना नको ते अनेकदा लादता आणि त्यांना नको ते संरक्षणही लादता. बरोबर. त्याच्यात आम्ही उदाहरणंही दिली होती. महाबळेश्वरला उदाहरणार्थ 99 सालापासून एक इको सेन्सिटिव्ह झोन लादलाय. त्याच्या अनुभवामुळे महाराष्ट्रात आमच्या अहवालाविरुद्ध मत कलुषित करता आलं. पण तुम्ही महाबळेश्वरच्या इको सेन्सिटिव्ह झोनबद्दल संबंध प्रकरण आहे, त्याच्यात आम्ही जे लिहिलं आहे ते वाचा. त्याच्यात आम्ही लिहिलं आहे की इथे लोकांना अजिबात सहभागी न करता हा इको सेन्सिटिव्ह झोन लादला आहे. तिथे माझा आजोळ सातारा जिल्ह्यातलं आहे. माझे तिथे खूप लोक परिचयाचे आहेत. माझे काही वर्गमित्र इथले तिथे बागायतदार शेतकरी आहेत. त्यांच्याबरोबर मी जाऊन राहिलो, सगळ्या लोकांशी बोललो. ते म्हणले हे इको सेन्सिटिव्ह झोननी काय झालं तुला माहिती आहे, पूर्वी आम्हाला विहीर खडायची असेल तर खडता यायची. इको सेन्सिटिव्ह झोन झाल्यावर 20,000 रुपये लाच दिल्याखेरीज खडता येत नाही. मी म्हटलं तुम्ही मला लेखी द्याल का? ते म्हणले हो लेखी देतो. माझ्याकडे ती पत्र आहेत, ती आमच्या अहवालात नमूद केली आहेत. तेव्हा आम्ही म्हटलं की हे होता कामा नये. पण सध्या कसं झालेलं आहे की पर्यावरण रक्षणाच्या आमच्याकडे खूप आपण चर्चा करतो, मंत्री स्तरावरून खूप घोषणा होतात, बाता मारल्या जातात आणि पर्यावरण रक्षण केलंच पाहिजे असं म्हणतात आणि त्याचे लाचलुचपतीसाठी एक ते मोठं खातं तयार झालेलं दिसतं. यात काहीच संशय नाहीये. प्रदूषण मंडळाचं बघा तुम्ही, आम्ही आमच्या अहवालात त्याबद्दल मांडलाय. लोटे नावाच्या चिपळूण तालुक्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यात तिथे रासायनिक संकुल आहे. तिथल्या सगळ्या उत्सर्गामुळे तिथली वशिष्ठी नदी, दाभोळ खाडी प्रचंड प्रमाणावर प्रदूषित झाली आहेत. पण प्रदूषण मंडळाच्या अहवालात ह्याचा उल्लेखच नाही. वाटेल तेवढा प्रदूषण आहे ते दडपूनच ठेवतात. आता तुम्ही जे म्हणलात त्याचा मला इतका म्हणजे स्पष्ट पुरावा मिळाला. अनेक वर्ष मी शिकवतोय. माझा एक विद्यार्थीच तो मी कर्नाटकात 40 वर्ष होतो, कर्नाटक प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष बनला. बरोबर. तशी मी त्याला म्हटलं की काय आहे रे, कित्येक वेळा नदीत प्रदूषणाने मासे मारतात, तुम्ही याचं नोंदणी करता का? तो म्हणला माफ कर माधव, आमच्यावर इतका दबाव आहे की असं कधीही नोंदवायचं नाही. कारण ते असं कुठले उद्योगपतींचं प्रदूषण असतं, नाही तर महाराष्ट्रात साखर कारखान्यांचं प्रदूषण असतं. मी म्हटलं मग तुझं मंडळाचं उद्दिष्ट काय आहे? तो म्हणला दुर्दैवाने एकच उद्दिष्ट आहे, लाच गोळा करून वरच्या लोकांपर्यंत पोहोचवायचं. प्रदूषणाचं नियंत्रण करणं हे आमचं उद्दिष्ट नाही. केंद्रात मंत्री सध्या पुण्यातलेच आहेत, त्यांच्याशी कधी तुमची चर्चा होते का या सगळ्या विषयांवर? मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव. ज्या क्षणी ते शासकीय जबाबदारीवर आले त्या क्षणी ते माझ्याशी बोलायला घाबरतात, टाळतात. प्रकाश जावडेकर आधी बोलायचे, आता ते माझ्याशी बोलणं टाळतात. वन विभागाने संकल्प सोडलाय 1.5 कोटी झाडं लावण्याचा आणि शेततळी निर्मितीचा पण मुख्यमंत्र्यांनी संकल्प सोडलाय. तुम्ही तज्ज्ञ म्हणून कसं बघताय त्याकडे? हे नुसते कार्यक्रम जाहीर करून किंवा त्याच्यावर पैसे खर्च करून काही होत नाही. ह्याच्यात खरोखरच काय होतं आहे त्याची नोंद व्हायला हवी.
आज महाराष्ट्रावर जी परिस्थिती आलेली आहे, दुष्काळामुळे मराठवाडा आहे, विदर्भ आहे आणि अन्य महाराष्ट्राचा भागसुद्धा होरपळून निघत आहे. तर मूळ ज्या याच्यावर म्हणजे प्लॅनिंगच्या लेवलवर आमचं हे फेल्युअर आहे. म्हणजे आम्ही जिथे योजना आखल्या त्या योजना आखताना विचार केला. आता हे आपण जंगल बघतोय, हे वन विभागाने लावलेलं आहे. तर ही सगळी जी झाडं आहेत, या झाडांपेक्षा जर देशी झाडं लावली असती तर निश्चितच फरक पडला असता. आणि आता मला त्याबद्दल पण तुम्हाला विचारायचं आहे. वन विभागाने संकल्प सोडला आहे 1.5 कोटी झाडं लावण्याचा आणि शेततळी निर्मितीचा पण मुख्यमंत्र्यांनी संकल्प सोडला आहे. याचा थेट एकूणच म्हणजे आपल्या पाण्याची पातळी वाढण्याशी किंवा पर्यावरण रक्षणाशी कितपत संबंध आहे? तुम्ही तज्ज्ञ म्हणून कसं बघता याच्याकडे? नाही, म्हणजे प्रत्यक्ष अनेक वर्षाच्या अनुभवावरून हे नुसते कार्यक्रम जाहीर करून किंवा त्याच्यावर पैसे खर्च करून काही होत नाही. जे व्हायला हवं की ह्याच्यात खरोखरच काय होतं आहे याची सारखी व्यवस्थित देखरेख व्हायला हवी, त्याची नोंद व्हायला हवी. परंतु हे कधीच होत नाही. आता जलयुक्त शिवाराच्या बद्दल बरीच चर्चा चालू आहे. तर माझे काही मित्र यातले पाणी व्यवस्थापनातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी मला अहवाल दाखवले की पुण्यामध्येच एक होते मुकुंद घारे म्हणून, यातले खास तज्ज्ञ. महाराष्ट्र शासनानेच काही वर्षापूर्वी त्यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार संपूर्ण जी योजना आहे, तापी नदीत मला वाटतं पहिल्यांदा त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्याची विचार करून आणखी वाढवावी का म्हणून अहवाल द्यायला सांगितलं. त्या अहवालात त्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत, याच्याबद्दल शंका आहे अशा. तो अहवाल आता बाजूलाच ठेवला आहे. आणि जे केलं जात आहे त्याच्यात हे माझे मित्र सांगतात की ज्या अनेक गोष्टी होत आहेत त्याची काही नोंद नाही. सध्या असं झालेलं आहे की नैसर्गिक संसाधनं जी सगळी आहेत, या नैसर्गिक संसाधनावर जास्तीत जास्त हक्क दाखवण्यासाठी किंवा ते जास्तीत जास्त आपल्याकडे खेचण्याची एक स्पर्धा लागलेली आहे. तर मग या सगळ्या ह्याच्यात गावखेड्यातला जो गरीब माणूस आहे त्याचा विचार म्हणजे प्लॅनिंगच्या लेवलला का होताना दिसत नाही? नाही, काय झालेलं आहे की या पातळीवरती त्यांना हक्क देण्याच्या दृष्टीने चांगली पावलं उचलली गेली आहेत कायद्यामध्ये. आता उदाहरणार्थ आपल्याकडे जे 73व्या 74व्या घटना दुरुस्त्या आहेत किंवा विशेषतः जिथे त्या मानाने सगळ्यात आर्थिक दुस्थितीत असलेले समाज आहेत तिथे जे पेसा म्हणजे आदिवासी स्वशासन कायदा आहे किंवा वनहक्क संरक्षण कायदा आहे, त्याच्यात तर थेट ग्रामसभेच्या पातळीपर्यंत जाऊन लोकांना खूप हक्क दिले आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल 2006 साली शेवटी हा वनाधिकार कायदा पारित झाला. बरोबर. त्याच्या आधी टीव्हीवरती अगदी प्रसिद्ध सिदे दटांपासून सगळ्यांनी हा कायदा व्हायला नको म्हणून जाहिराती दिल्या. मी दुसऱ्या कुठल्याही कायद्याबद्दल पाहिल्या नव्हत्या. का तर या कायदा झाला की ज्या कोल ब्लॉक सुधारणार्थ अदवा दिले आहेत अशा लोकांना अडचण येईल म्हणून. बरोबर. आणि प्रत्यक्षात आता पुण्यामध्ये संस्था आहेत, त्या एक आहे मिशन देवराई, की आपल्याकडे जुन्या काळपासून परंपरा आहे हा की पावित्र्याच्या भावनेने काही देवराया राखून ठेवलेल्या आहेत. तर ते सारखे बोलत असतात की या देवराया आता नाहीशा होत आहेत कारण लोकांचे पारंपरिक विश्वास नाहीसे होत आहेत. तर आम्ही शहरी लोक जाऊन ग्रामीण लोकांना शिकवू की तुम्ही या राखून ठेवा. ठीक आहे म्हटलं, तुम्ही या राखून ठेवा. मी सांगतो, तुम्हाला माहिती आहे का की गडचिरोली जिल्ह्यात 900 गावांना मला वाटतं आता वनहक्क दिले गेले. त्याच्यातला एक भाग आहे सामूहिक वनहक्क. आणि जिथे सामूहिक वनहक्क 1000 हेक्टर दिलेत तिथे त्यांनी स्वयंस्फूर्तीने नवी चांगली 100 हेक्टरच्या देवराया उभारलेल्या. तुम्ही जिथे लोकांना पूर्णपणे जंगल कशी वाढवलेली आहेत, जपलेली आहेत आणि 5-5 लोकांचा गट घेऊन ते दिवसभर ते गस्त घालत असतात. तर तुम्हाला जे लोकांना अधिकार एकदा दिले की ते मग त्याच्याबद्दल जागरूक करतील. आता आपल्याकडे कायदे बी म्हटले, त्याच्यात एक कायदा आहे जैवविविधता कायदा.
त्या कायद्यानुसार स्थानिक लोकांना म्हणजे पंचायतीपासून सर्व पातळ्यांवर खूप अधिकार दिलेत. हाही कायदा अंमलात येऊ दिला जात नाहीये. आपल्या पुणे शहरातच बघा ना तुम्ही, पुणे शहरामध्ये 2002 साली हा कायदा पारित झाला बरोबर. आणि 2004 साली एक राष्ट्रीय प्राधिकरण अस्तित्वात येऊन हा कायद्याची देशभर अंमलबजावणी सुरू झाली. बरोबर. पण अजून पुण्यामध्ये ही जी पुणे महानगरपालिकेत असायला पाहिजे नागरिकांची जैवविविधता समिती, ती कार्यरत होऊच देत नाही आहेत. इतकी वर्ष झाली. तुम्ही मगाशी उल्लेख केला की या टेकड्या वाचवाव्या म्हणून व्यवस्थित माहिती गोळा करून त्याच्याबद्दल मत व्यक्त करायला पुण्याच्या नागरिकांना ही जैवविविधता समिती हे अधिकृत कायदेशीर व्यासपीठ आहे. बरोबर. पण ते उपलब्धच करून दिलं नाही आहे. मग लोकांना काहीतरी मोर्चे काढायला लागतात. 84,000 लोकांनी काहीतरी इंटरनेटवर विनंती केली की होऊ देऊ नका इथे बांधकामं. जणू काही सरकार लोकांवर उपकार करताय असं शेवटी आता जाहीर केलंय की काही काही टेकड्यांवर होणार नाही. हा लोकांचा अधिकार आहे आणि 2002 पासूनच्या कायद्याप्रमाणे त्यांना ह्याच्यात आपलं मत नुसतं मांडायला नाही, आपलं मत ऐकलं गेलंच पाहिजे असं म्हणायचा अधिकार आहे. पण हे आपल्याकडे अजून याच्यात आपल्या लोकांचा पण दोष आहे ना. लोकांना या गोष्टी माहिती नसतात आणि आपले हक्क आणि आपले अधिकार योग्य पद्धतीने बजावण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते पण होताना दिसत नाही. ह्यात काहीच संशय नाही. मी असं म्हणत नाही की केवळ नेते बाबूच चोर आहेत आणि लोक सगळं मोठं व्यवस्थित करताहेत. लोकही उदासीन आहेत तुम्ही म्हणता तसं, आणि त्या उदासीनतेच्या पोटी पुरेसे ते आपले हक्क आपण काय करू शकतो हे समजावून घेत नाही. मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला की आपल्या लोकशाहीमध्ये अनेक गोष्टी शक्य आहेत. बरोबर. तर त्या केल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी निश्चितच लोकांनी संघटित होऊन थोडे कष्ट उपसायला पाहिजेत, प्रयत्न करायला पाहिजेत. शेती खात्याने अहवाल दिला, तिथे खाण होती आहे, तिथे 1-2 नाही 13 मोठे झरे आहेत आणि त्याच्यावर शेकडो एकर तिथली बागायत पोचली जाते. शेतीचं सगळं हे प्रचंड नुकसान होतं आहे आणि कमीत कमी 35,000 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालाय. तुम्ही स्वतः जे आधुनिक आता इंटरनेटचं तंत्रज्ञान आहे ते तुम्ही वापरताना दिसता. विकिपीडियावर एखादी मोहिमेसारख्या गोष्टी करता येऊ शकतात हे तुम्ही सातत्याने मांडत असता. मग याला तरुण पिढी कसा प्रतिसाद देते? आणि दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, ती म्हणजे आता पर्यावरण रक्षणाकडे जागरूकतेने पाहण्याचा दृष्टिकोन वाढत चाललेला आहे. या क्षेत्रामध्ये ज्या NGOज आल्या त्यात तरुण करिअर म्हणून सुद्धा उतरायला लागलेले आहेत. तर हे कसं म्हणजे बदलतं चित्र कसं वाटतं तुम्हाला? नाही, हे 2 गोष्टी निश्चित आहेत. एक म्हणजे तुम्ही म्हणता तसं या सगळ्या आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत आणि हळूहळू त्याचा वापर व्हायला लागलाय. आता उदाहरणार्थ पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यातली त्याच्या प्रदूषणाचा मोठा तीव्र प्रश्न आहे. तर आणि तिथे दुसरे त्या प्रदूषणाने लोकांना कावीळ होणं असेही आरोग्याचे प्रश्न आहेत. मोठ्या प्रमाणावर मासे मरणं हेही प्रश्न आहेत आणि लोकांचा एक चांगला पोषक आहार नष्ट होणं, तिथल्या मच्छीमारी करणाऱ्यांची उपजीविका नष्ट होणं हेही प्रश्न आहेत. तर एक प्रयत्न आता बळ धरतोय, बघूया. पंचगंगा खोऱ्यातल्या अनेक गावांच्या बद्दल मराठी विकिपीडियामध्ये छोटे छोटे लेख बनलेत. अरे वा. जनगणनेच्या माहितीच्या आधारावर. आणि तिथले लोक वर्तमानपत्रात किंवा तुमच्यासारख्या TV माध्यमांवर आलेल्या बातम्यांच्या आधारे असा काही आधार असलेली माहिती वापरता येते. किंवा स्वतः जाऊन हल्लीच्या स्मार्टफोननी जिओ टॅग फोटो घेतल्यावर त्या अक्षांश रेखांश मिळतात ती वापरता येते. ते लेख करायला लागले आहेत. म्हणजे ही जर एक चळवळ उभी राहिली आणि ज्ञानव्यवस्थेतही लोक सहभागी झाले,
सुरुवातीपासून मी म्हटल्याप्रमाणे दुर्दैवाने शासन यंत्रणा केवळ लोकांची दिशाभूल करण्यातच प्रयत्नरत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा एक खास उपयोग मी ऐकला इकडे विदर्भात, अकोला जिल्ह्यात. तिथे माझे काही मित्र छोटंसं कन्सल्टन्सी चालवतात डेटाबेस मॅनेजमेंटची. बरोबर. तर पोलीस खात्यातले कोणी लोक खाजगीरित्या आले त्यांच्याकडे आणि म्हणले की आम्हाला एक डेटाबेस बनवून हवा आहे. कसला डेटाबेस? तर सगळे वाहतूक करतात रस्त्यांवरती, ट्रक कंपन्या, त्यांच्याकडून ते महिन्याला हप्ते गोळा करतात. ते हप्ते गोळा झालेले असले, भरला असला तर त्यांना बसस्टॉपवर जाऊन कुठल्या तरी नंबरचं तिकीट देतात. त्याचा त्यांना डेटाबेस बनवून हवा होता. त्या ड्रायव्हरांजवळ ती तिकीटं द्यायची आणि पोलिसांनी ते तिकीट मागायचं. त्याला प्रिंटआउट हवा होता की कुठल्या तिकिटाने हप्ता भरलाय, कुठल्या तिकिटाबद्दलचा हप्ता भरलाय. असे ते एक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचं त्यांच्याकडे कमिशन केलं गेले काम. आता ज्या पद्धतीने पर्यावरण रक्षणाचा जो विचार आहे, या विचारामध्ये जे लोक स्वतः आता काम करतायत त्या सगळ्या लोकांचा, म्हणजे त्यात तुम्ही सुद्धा आहात, आग्रह हा एकांगी आहे अशा प्रकारचा आरोप मोठ्या प्रमाणात होतो. आणि तुम्ही जेव्हा पर्यावरण रक्षणाविषयी काही सूचना करता किंवा काही तुम्ही सांगता, तर त्यावेळेस लोकांच्या जगण्याचा किंवा रोजगाराचा, इतर गोष्टींचा विचार होत नाही असा जो आक्षेप घेतला जातो, त्यावर काय तुमचं उत्तर असेल? नाही, काय आहे की पर्यावरण चळवळ ह्याच्यातला एक असं एकसंध नाही आहे. काही मतप्रवाह आहेत जे माझ्या मते तुम्ही म्हणता तसे आक्षेप खरोखरच त्यांना लागू आहेत. परंतु दुसरेही आहेत आणि दुसरेही काम करणारे लोक आहेत ज्याच्यात हे अजिबात खरं नाही आहे. बरोबर. मी तुम्हाला ठोस उदाहरण देतो. जेव्हा आता आपले नवं सरकार निवडून झालं, बरोबर, आपल्या माननीय पंतप्रधानांनी पहिलंच भाषण दिलं नरेंद्र मोदीजींनी अहमदाबादेत निवडून येता क्षणी. त्याच्यात ते म्हणले, हम विकास को जनांदोलन बनाएंगे. बरोबर. तर मी विचार केला की आमचा तुम्ही जर अहवाल, खरा अहवाल, विपर्यास केलेला संक्षेप नाही, वाचाल पश्चिम घाटावरचा, तर पर्यावरण पूरक विकासाचं कसं जनांदोलन बनवावं हाच त्याचा पूर्ण आशय आहे. तेव्हा आता हे काहीतरी या दिशेने पावलं उचलतील. आणि गोव्यात मी काही वर्षापासून बरंच काम करतो आहे. एकूण गोव्यात जे खाण व्यवसाय चालला आहे त्यामुळे लोकांच्या उपजीविकेवर काय परिणाम होतो आहे आणि एकूण अर्थव्यवस्थेत त्यांचं काय योगदान आहे, या सगळा हा आमच्या समितीपुढे महत्त्वाचा विषय होता. तर मी म्हटलं याचा आता विचार करायला हवा. तर लोकांनी मला, शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही, खाणीचा काही शेतीवर असा वाईट परिणाम व्हायचा प्रश्नच नाही, कारण गोव्यात सगळे लोक आळशी आहेत. सुशेगात ते शब्द वापरतात. ते त्यांना शेती नाहीच करायची. बघा ना किती शेती पडीक पडली आहे. मग मी तिथे अभ्यास केला. त्यावेळी एक गोव्यात चांगले मंत्री होते, त्यांनी एकूण याचा अभ्यास करायला मला सांगितलं की जे खाणींना परवानगी देताना पर्यावरण अहवाल दिले जातात ते काय आहेत. त्याचाही मी अभ्यास केला. त्याच्यात 75 अहवाल माझ्या हातात होते. त्या सर्व 75 अहवालात खोटं नमूद केलं होतं की या डोंगरांवर काही पाण्याचे स्रोत नाहीत. त्यातल्या एका गावाने, रिवण नावाच्या, शेती खात्यात त्यांचे त्याच गावातले काही चांगले अधिकारी होते, त्यांच्या मार्फत पाहणी करून घेतली. शेती खात्याने अहवाल दिला, तिथे खाण होती आहे, तिथे 1-2 नाही 13 मोठे झरे आहेत आणि त्याच्यावर शेकडो एकर तिथली बागायत पोचली जाते. हे सगळं बाजूला सारून मग काय झालं, न्यायमूर्ती शहांच्या अध्यक्षतेखाली एकूण खुणादारबद्दल अहवाल द्यायला सांगितला. त्यांनी अहवाल दिला की शेतीचं सगळं हे प्रचंड नुकसान होतं आहे आणि कमीत कमी 35,000 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालाय. थोडक्यात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने थोडी वर्ष खाण बंद होत्या. आता त्या 35,000 कोटी गैरव्यवहार झालेल्यांच्याकडून एकही पैसा वसूल करायचा शब्दही काढला नाही आहे. त्याच लोकांना पुन्हा खाडी चालवायला द्यायचा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव आल्यावर त्या कावरे गावातल्या लोकांनी म्हटलं
की जर खाण सुरू करायची असेल तर तुम्हाला विकासाचं जनांदोलन बनवायचं आहे ना, मग आम्हाला ही खाण तुम्ही चालवायला द्या. निश्चित. त्यांच्या ग्रामसभेने एकमताने ठराव केला आणि एक सहकारी संस्था स्थापन केली आणि ती नोंदवायला त्यांनी प्रयत्न सुरू केले. गोवा शासन ती नोंदवूच देत नाहीये. ह्याला कुठलाही कायद्यात आधार नाही आहे न नोंदवू देण्याला. बापरे. तरी ते आग्रह धरत राहिले. आता तुम्ही ऐका, जो अत्याचार झालेला आहे तो म्हणजे त्याचा एक तरुण मुलगा पुष्कळ पुढाकार घेत होता, रवींद्र वेळीप नावाचा. त्याला काहीतरी खोटं नाटक करून पोलीस कोठडीत टाकला. कोठडीत असताना रात्री त्याच्यावर मारेकरी घातले. अरे बाप. तो किंचाळला, त्यांनी दुसरे लोक आले, तो वाचलाय. हे सगळं तुम्हाला अधिकृतरित्या बाहेर आलेलं आहे. मग त्या लोकांना त्या खाडीतून पर्यावरणाचं रक्षण करत खाण चालवता येईल, त्या लोकांना त्याच्यातून आर्थिक फायदा मिळायला लागेल. हे असताना तुम्ही ते होऊ देत नाही, हे अत्याचार करता. सर, महाराष्ट्राचं शहरीकरण वेगाने होत चाललेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन झालं तेव्हा जेमतेम 28% जो शहरी भाग होता तो आता 55% आसपास जाऊन पोचलेला आहे. आता या शहरीकरणामुळे जास्तीत जास्त ज्या गोष्टीची हानी झाली असेल ती म्हणजे पर्यावरणाची. नैसर्गिक संसाधनाचा ज्या पद्धतीने आम्ही गैरवापर करतो आहोत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत, याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेले आहेत आता. म्हणजे तापमान वाढ ही त्याचीच एक परिणती आहे. तुम्ही काय सांगाल की ज्या दगडखाणीचा म्हणजे परिणाम आता दिसायला लागलेला आहे, रेती काढण्यामुळे जे काही दुष्परिणाम होतात तेही दिसायला लागलेले आहेत, तर हे म्हणजे ही जी हाव आहे माणसाची ती कधी थांबेल? माणसाची हाव कधी थांबेल हे सांगणं अवघड आहे. परंतु एक म्हणता येईल की माणसाची हाव तो तृप्त करताना जर त्याच्या स्वतःच्या आचरणाने दुसऱ्या लोकांवर अन्याय होत नाहीत हे तो पाहत राहील तर काहीतरी संतुलित विकास होऊ शकेल. आज काय झालं आहे, तुम्ही माझ्या वडिलांचा उल्लेख केलात. त्यांनी म्हणे एकदा अभ्यास केला होता, मला यातलं जास्त तपशील माहिती नाही. त्यांचे एक विद्यार्थी आणि सहकारी निळकंठ रथ आहेत, ते सांगत होते. त्यावेळी हे 60 सालच्या सुमाराचं शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या उत्पन्नात जो फरक होता तो शहरी भागात चौपट होतं. ते आता म्हणतात निळकंठ रथ कमीत कमी 16 पट झालंय. बापरे. त्यामुळं म्हणजे या 60 पासून आत्तापर्यंत विषमता इतकी वाढली आहे आणि त्याच्या जोरावरती लोकांना दुसऱ्या लोकांवर अन्याय करण्याची शक्ती वाढली आहे आणि त्याच्यातून हे होत आहे. त्यामुळे त्यांचे वडील खूप शेवटच्या काळामध्ये नाराज असायचे. सहकार चळवळ वाढायला पाहिजे होती, तशी वाढली नाही, सुदृढ नाही राहिली. हा तर खरं आहे, पण आपण पुन्हा प्रयत्न करायला पाहिजेत. माझा सहकारावर मोठा विश्वास आहे, कारण आधुनिक अर्थव्यवस्थेचा तुम्ही विचार करा. आज आधुनिक अर्थव्यवस्थेत जागतिक एक मोठं महत्त्वाची भूमिका कशाची आहे? सॉफ्टवेअरची. बरोबर. याच्यात प्रचंड अर्थव्यवहार होत आहे. बरोबर. या सॉफ्टवेअर चळवळीचा तुम्ही इतिहास बघा. मी हा पहिल्यापासून थोडा लक्ष ठेवून अभ्यास केलेला आहे. सुरुवातीला सगळं सॉफ्टवेअर हे पेटंट करायचं, प्रोप्रायटरी ठेवायचं, असं बिल गेट्स आणि या मंडळींनी खूप कसोशीने प्रयत्न केला. बरोबर. आणि त्यातून त्यांनी पैसे सुद्धा भरपूर केले. ठीक आहे, परंतु ह्याच वेळी लोक उभे राहिले की हे काही खरं नाही. ज्ञान हे सगळ्या लोकांना खुलं असलं पाहिजे. सॉफ्टवेअर हा एक ज्ञान संसाधनांचाच भाग आहे. बरोबर. ही संसाधनं तुम्ही मक्तेदारी याच्यावर येऊ देऊ नका. आणि फ्री आणि ओपन सॉफ्टवेअर अशी एक मोठी चळवळ उभी राहिली आणि ती सहकारी चळवळ आहे. निस्वार्थीपणे एका दृष्टीने आर्थिक फायद्याचा विचार न करता लोक सॉफ्टवेअर बनवायला लागले आणि ती इतकी आज प्रभावी झाली आहे की गुगल सारख्या कंपन्या, त्या व्यापारी कंपन्या आहेत, त्यांना पैसे करायचे आहेत, पण गुगल स्वतः बनवलेलं सॉफ्टवेअर फ्री अँड ओपन सॉफ्टवेअर म्हणून उपलब्ध करून द्यायला लागलं आहे. कारण त्यांच्याशी प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर म्हणून टक्कर देणं
वेडेपणा असं त्यांनीच ठरवलं आहे आपण. त्यामुळं सहकारी चळवळीचं एक आधुनिक मोठं यश वेगळंच आहे. ग्रीन पार्टी जर्मनीत मोठी प्रभावी आहे त्या माहिती ग्रीन आहे. पार्टीचा तो सदस्य आहे. तो म्हटला आमच्या पार्टीत चर्चा होते हा. की जर्मनीत आपण प्रदूषण थांबवलं, पण चीन भारतात आपल्याच रासायनिक कंपन्या अतिशय प्रदूषित तंत्र वापरून खूप पैसे करत आहेत. त्या कशा थांबवायचं? जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये गेल्यानंतर विशेषतः आपल्या देशातील जेवढे लोक आहेत हे सगळेजण निसर्गाला देव मानणारे, नदीची पूजा करणारे, झाडांमध्ये किंवा डोंगरांमध्ये देव बघणारे आहेत. आणि युरोपात किंवा अन्य ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ते नाही आहे, पण तिकडे नद्यांची, झाडांची किंवा सगळ्या या नैसर्गिक साधन संपत्तीची जी काळजी घेतली जाते तेवढी आपल्याकडे घेतली जात नाही. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ह्याच्यात तुम्ही जरा आणखी खोलात जाऊन विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की मी 1965 ते 71 अमेरिकेमध्ये विद्यार्थी होतो. मग काही काळ अध्यापन करत होतो. त्यावेळी व्हिएतनामचं प्रचंड युद्ध जोरावर होतं. बरोबर. त्याच वेळी अमेरिकेत पर्यावरण चळवळ जोम धरत होती. त्याच सुमाराला म्हणजे मी 65 ते 71 तो 67 मध्ये वगैरे DDT आणि अनेक कीटकनाशकांवर अमेरिकेत बंदी आणली गेली. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणताय उदाहरणार्थ नद्यांमध्ये एकूण हे विष प्रयोग कमी झाल्याने नद्यांच्यातलं जीवसृष्टी सुधारायला लागली. हे तर सगळं झालंच, पण ह्याच वेळी काय करत होती हीच अमेरिका, अतिशय वाईट पद्धतीची विष वापरून व्हिएतनामच्या युद्धामध्ये त्यांचा एक एजंट ऑरेंज म्हणून होता. म्हणजे हे DDT सोडा, अतिशय वाईट प्रभाव असलेलं आणि तिथली जैवविविधतेने समृद्ध जंगलं त्यांनी उद्ध्वस्त केली. आपल्या देशात एक करत होते आणि दुसरीकडे दुसरं करत होते. आणि हे बाहेर येत होतं. मी हार्वर्ड विद्यापीठात होतो तिथल्या त्यावेळी, आता परवाच मोहम्मद अलीचं सगळं आलं, तो त्याच वेळी आय एंड गॉट नो क्वारल विथ व्हिएट कॉंग म्हणून लढत होता. त्याच वेळी हार्वर्ड विद्यापीठातले अनेक विद्यार्थी हे युद्ध अन्यायकारक आहे म्हणून लढत होते. युद्धविरोधी वातावरण. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी खूप आरडाओरडा केला की हार्वर्ड विद्यापीठातलाच एक चांगला वनस्पती शास्त्रज्ञ हे एजंट ऑरेंज कुठल्या जंगलात वापरावं म्हणजे ते जंगल पूर्ण उद्ध्वस्त होईल याच्याबद्दल तांत्रिक सल्ला देत होता अमेरिकन सरकारला. तुमच्याच व्यवसायातला एक पत्रकार आहे जर्मन, त्याने एका भारतीय महिलेशी लग्न केलंय. तो इथंच राहतो जवळ, तो या डोंगरावर फिरायला येतो, रायनर ह्योरिग नावाचा, तो माझा मित्र आहे. मी त्याच्याशी बोलत होतो. तो म्हणला आमच्याकडे सुद्धा तो ग्रीन पार्टी जर्मनीत मोठी प्रभावी आहे. त्या ग्रीन पार्टीचा तो सदस्य आहे. तो म्हटला आमच्या पार्टीत चर्चा होते की जर्मनीत आपण प्रदूषण थांबवलं, पण चीन भारतात आपल्याच रासायनिक कंपन्या अतिशय प्रदूषित तंत्र वापरून खूप पैसे करत आहेत. हे कसं आपण थांबवायचं, हे आपण सहज करायचं का ग्रीन पार्टीने? त्यामुळे हे सगळे वेगवेगळे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. परंतु तुम्ही म्हणता ते मला फार जाणवलं. मी लहानपणी इथेच पुण्याला आता जिथे म्हात्रे पूल म्हणून झालेला आहे मुठा नदीवरती, त्याच्याजवळच तो नळस्टॉप म्हणून आहे, सगळा भाग आता गजबजलाय, तिथे वाढलो. तर लहान अजूनही आहे, तिथं राहणं फार अवघड झालंय. तर त्यावेळी मी चालत जायचो मुठा नदीवरती आणि म्हात्रे पूल आज जिथं आहे तिथं मी माझे मित्र पोहायचो. तर हा रायडर म्हणला की एकेकाळी त्याचा बाप सांगत होता की तो लहान असताना, तरुण असताना राईन नदीत पोहायचा आणि मग ती प्रदूषित झाली, मग त्याला फार वाईट वाटलं. मग आता तो म्हणला जेव्हा ती राईन नदी पुन्हा प्रदूषण मुक्त झाली आणि अलीकडे झाली आहे,
आणि त्याचा बाप म्हणला मी पुन्हा जाऊन पोहलो, हा. तेव्हा मला हर्षवायूचा झटका आला. तर मलाही आशा आहे की मलाही एक दिवस मोठ्या नदीत पोहता येईल हो. पुन्हा आणि हर्षवायूचा झटका येईल. बघूया. मी राहीन नदीत फेरफटका मारलेला आहे. कलोन आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये जवळपास 200 किलोमीटर परिसरामध्ये त्या आतमध्ये मी फिरलेलो आहे. तर राहीन नदी चा जो जसा कायापालट झाला तसंच अमेरिकेतल्या फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरची पण परिस्थिती तशीच आहे. त्यांनी करून दाखवलं नाही करून दाखवता येईल. आणि आपल्याकडे मात्र तशी इच्छाशक्ती कुणाच्यातच नाही. राजकीय इच्छाशक्ती नाही आहे आणि लोकांची सुद्धा इच्छाशक्ती दिसत नाही दबाव आणण्याच्या दृष्टीने. म्हणजे तुम्हाला पोहता आलं पाहिजे असं मला वाटतं. मोठ्या नदीमध्ये ज्या ज्या बालपणाच्या तुमच्या आठवणी आहेत त्या आल्या पाहिजेत, परंतु तशी परिस्थिती नाही दिसत आहे. आपल्याकडे पुण्यातल्या नद्यांमध्ये भराव घालण्याचे जे प्रकार सुरू आहे सध्या, दिवसा ढवळ्या म्हणजे नद्या बुजवण्याची कारस्थानं चालू आहेत. आम्ही IBN लोकमतवर सातत्याने त्याच्या बातम्या दाखवलेल्या आहेत. तर म्हणजे कसं काय थांबवायचं हे? नाही ह्याला शेवटी एकच आहे की लोकांनी ज्यांना हे जाणवतं आणि ज्यांना ह्याचा उपद्रव होतो असे देशात खूप लोक आहेत. बरोबर. पण ते मुख्यतः ग्रामीण भागात आहेत आणि ते मुख्यतः असंघटित आणि त्यांच्यातही आता ह्या सगळ्या जाती धर्माची फाटाफूट खूप असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते आता ते संघटित थोडं चालू अवघड जात आहे. तुम्ही मेंढालेखाचं तुमच्या याच्यावरही माध्यमातही छान दिलं IBN लोकमतवर होतं. दाखवलं तिथे जे झालेलं आहे की सामूहिक वनहक्क व्यवस्थित हातात घेऊन खूप चांगलं करून दाखवलंय. हे जर वाढत राहील किंवा आता हिवरे बाजारमध्ये बरोबर अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपटराव पवारांच्या गावात तिथे जर पुढे येत अशी उदाहरणं पसरत राहिली तर मला वाटतं पूर्ण आशा आहे. पण त्याला ती जास्त फैलावण्याला अनेक प्रतिकूल परिस्थिती आहे आणि मुख्यतः जे हितसंबंध हे फैलावण्यातून दुखावले जातात ते प्रयत्न करत आहेत त्यांना खाली ओढायचा. परंतु मला वाटतं मी म्हटल्याप्रमाणे आपल्या खुल्या वातावरणात लोकशाहीत हे फैलावेल अशी आपण आशा बाळगूया. निश्चितच आपण आशा केली पाहिजे, कारण ज्या पर्यावरण रक्षणाची आकांक्षा संतांपासून तर आतापर्यंत अनेक मान्यवर करत आलेले आहेत. तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं म्हटलेलं होतं आणि आता सुद्धा तशा पद्धतीने काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आणि देशभरात आहेत. तुम्ही सुद्धा तुमचं इतकं मोठं योगदान दिलेलं आहे या सगळ्या कामामध्ये. आपण अशी आशा धरूया की नव्या पिढीमध्ये सुद्धा याची जागरूकता नव्या पिढीमध्ये जागरूकता माझ्या मते वाढती आहे. कारण मी जर विचार केला की मी 60 साली महाविद्यालयीन शिक्षण माझं झालं त्यावेळी किती होती आणि आज किती होती, अनेक दृष्टीने आज वाढलेली आहे. पण दुसऱ्याही अडचणी आणखी वाढलेल्या आहेत. म्हणजे मुख्य मला वाटतंय की समाजातली विषमता वाढली. त्यातला आणखी एक भाग आहे दुर्दैवाने की आज जे शिकत आहेत मुलं मुली त्या जे संस्कृतीत आणि इंग्रजी भाषेत ते शिकतायत त्यामुळे त्यांचा बाकीच्या बहुसंख्य समाज जो महाराष्ट्रातला आहे किंवा देशातला आहे त्याच्याशी अधिकाधिक दुरावा निर्माण होतोय. आणि या दुराव्यातून ते कदाचित हे उदासीन आहेत या पर्यावरणाच्या याच्याबद्दल. पण त्यांची ती उदासीनता कमी व्हावी एवढीच आपण अपेक्षा करू शकतो. आणि पुन्हा एकदा आपली भूमी सुजलाम सुफलाम व्हावी अशीच आपली सगळ्यांची इच्छा आहे. इच्छा आहे ना. आपण गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे की निराश होऊन कधीही कष्टातून काही निष्पन्न होत नाही. बरोबर आहे. आणि राम मनोहर लोहिया जे एक विचारवंत होते तेही म्हणले होते की निराशावादाने आशावादाचा पदर धरूनच चाललं पाहिजे. क्या बात आहे. तेव्हा निराश होण्याचं काही कारण नाही. आपण आशा धरून प्रयत्न करत राहूया. आणि अनेक म्हणजे असं मी काही म्हणत नाही मी एकटा वगैरे अजिबात. अनेक लोक वेगवेगळ्या वयाचे वेगवेगळ्या स्तरातले समाजाच्या निश्चित या दिशेने प्रयत्न करतायत. करत राहायला पाहिजे. चालेल. आपण देशयात्रामध्ये आलात आणि तुमचे बहुमोल विचार ते सगळ्यांना ऐकवलं याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.